संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडच्या परळीमध्ये तालुक्यातले अनेक कारनामे सध्या बाहेर येऊ लागलेले आहेत। खंडणी, गोळीबार, हत्या, वाळू आणि राखेची अवैध वाहतूक याच्यावरून आरोप झाल्यानंतर आता बूथ कॅप्चरिंगचा मुद्दा सुद्धा समोर आलेला आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमधल्या बूथ कॅप्चरिंग बाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गंभीर आरोप केलेत। पाहुयात एक रिपोर्ट। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर बीडच्या परळी तालुक्यातल्या गाव गुंडांचे कारनामे बाहेर येऊ लागलेत। आता निवडणूक काळातल्या बूथ कॅप्चरिंगलाही जितेंद्र आव्हाड यांनी वाचा फोडली आहे। परळीत बूथ कॅप्चरिंग कसं होतं, अधिकारीही यात कसे सामील असतात याची इत्यंभूत माहिती धनंजय मुंडेंच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या राजेसाहेब देशमुख यांनी दिली आहे। एकच माणूस मत करतो। बूथ एजंटमध्ये बूथामध्ये जे माणसं बसतात एकच माणूस मतदान करतो। दुसऱ्या माणसाला जो मतदार गेला त्याला मत करायचा अधिकार नाही। माणूस जायचं, आधार कार्ड दाखवायचं, बोटाला शाई लावायची आणि बाहेर जायचं। ही तिथं मतदान करण्याची पद्धत झालेली। इथं समजा गोट्या घेते, एकटाच असा खुर्ची टाकून बसलेला माणूस गेला की मत लगेच बटन तो दाबणार। एकच माणूस मतदान करतो। एकच माणूस मतदान असल्यावर निवडणुकीत लोकशाहीमध्ये मतच होणार नाही ना। सर्वसामान्य माणसाला मतच करू दिलं जात नाही। मग त्यांची सगळी दहशत आहे, त्यांचं धमकी आहे, त्यांचे खोटे गुन्हे आहेत, त्यांच्या सगळे प्रचंड पावर त्या ठिकाणी वापरल्यामुळं आणि कुठंही कायदा नाही तिथं। साहेब पोलिसच प्रक्रियेत येत नाही तिथं। SP कुठं फिरतो तर आमच्या पाठीमागं फिरतो। मी फिरायला लागलो, ज्या भागात मला चांगले मतं होईल त्या भागामध्ये SP माझ्या मागे फिरायला साहेब। पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार गोट्या गित्ते यानं परळीत बूथ ताब्यात घेतल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। हवेत गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या कैलास फडवरही आव्हाडांनी आरोप केले। आव्हाडांच्या मते हे दोघंही धनंजय मुंडेंसाठी काम करतात। यांनी ज्या गोट्या गीतेचं नाव घेतलं, कोणाचा माणूस आहे पोलिसांनी सांगावं। कैलास फड कोणाचं नाव आहे? हे बूथ लुटणारे म्हणजे कोण? तर बाहेर रिव्हॉल्वर लटकवणारे, जे पॅन्टच्या बाहेर रिव्हॉल्वर ठेवणारे आहेत ना, हे सगळे बूथ लुटायला होते। बूथ कॅप्चरला सगळी ही पोरं होती। आता एवढं सगळं उघडपणाने झालेलं असताना आमचा राजीव कुमार इथे येतो आणि EVM में कुछ नहीं है। अरे तुला विचारलं कोणी EVM में कुछ है की नहीं है? या बूथ कॅप्चरवर आता इलेक्शन कमिशन काय बोलतं त्याचं उत्तर द्यावं, चोखालिंगम नाही द्यावं। हे इलेक्शन कमिशनला लाज वाटली पाहिजे, लाज। 201 नाही, 1 जरी बूथ लिफ्ट लागेला असेल तरी लाज वाटली पाहिजे। 201 चला बाजूला काढ ती पिकर। आमच्याकडे तर 4 बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओज आहेत, व्हिडिओज। तो मी आत्ता ट्विटरवर टाकलेला गोट्या गीतेचा व्हिडिओ। गोट्या गीतेला घेणारच का ताब्यात आत्ता बूथ कॅप्चरिंगच्या बिचाकडे त्याचा बटन दाबतानाचा फोटो दिलेला आहे। सगळं वोटिंग प्रक्रिया जी त्यांनी केली ती त्यांनी कॅप्चर केली ते दिलं आहे। टिंगलटवाळ येऊ आपल्या इलेक्शनची। राजेसाहेब देशमुख यांनी परळीतल्या बूथ कॅप्चरिंगमध्ये अधिकारीही सहभागी होते असा आरोप केलाय। पोलिंग ऑफिसरनेच EVMची तोडफोड केल्याचंही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलंय। 2 गावामध्ये त्यांनीच पेटे फोडले। पेटी उचलली, त्या पोलिंग ऑफिसरनं आपल्याला मतं पडणार म्हणलं की त्याला म्हणलं फोड ना, तिथं काही ते कर ना म्हणले, ह्यांच्यावर गुन्हा नोंद करायचा। ते पोलिंग उठला ऑफिसर, त्यानं पेटी फोडली आणि डोकं भीतीवर हाणून घेतलं आणि माझ्याच मुलावर, माझ्याच पुतण्यावर आणि आमच्याच मुलावर 40 लोकांवर केस केली। 307 लावलं। 16 दिवस माझे पोरं जेलमध्ये होते। पुन्हा एवढे गौसले आणि पुन्हा एवढे मोठा आकडा टाकतात पुन्हा इतर 40। आता कोण 40 आहेत मग दिसल त्याला मध्ये तुझंच नाव आहे। सगळे भयभीत माणसं करून टाकतात। आणि 6 वाजता मला पोलीस स्टेशनला बोलवलं अविनाश यांनी, SPने, आणि सांगितलं की तुमचे पोर आता मी आत घेतलेले आहेत, त्यांच्यावर मी 307 करून टाकले। म्हणजे आता मी त्यांच्यावर FR फाडलेला आहे। सॉरी, समजून घ्या। समजून घ्या काय आहे युवा? अरे मग समजून घ्या म्हणजे नाही, थोडं साहेब समजून घ्या, मलाच 3दा विनंती, समजून घ्या। समजून घ्या म्हणजे काय घ्या? मला तर पोरगा तुम्ही मध्ये घालायला ज्याचा काही संबंध नाही, जी पोरं त्या प्रक्रियेत नाहीत, त्या कुठल्याही गुन्ह्यात नाही, त्यांना समजून घ्या ही काय नाव लावलं। आम्हाला जरा प्रेशर आहे, समजून घ्या। आणि तितक्यात ती पोलिंग ऑफिसर आला
इथं फक्त ही इथं ही ना भाऊ आहे त्यानं त्याचं डोकं भीतीवर आदळलं होतं, मग इथं थोडं टिंगूळ आलं होतं, किंचित हो इथं मग किंचित असा टिंगूळ त्यानं इथं थोडं ते स्वतः लावून मारून घ्यायचं म्हणजे हळूच घेणार ना ती, एवढं टिंगूळ आलं होतं. SP माझ्या देखत म्हणलं काय लागलं हो तुम्हाला, किती लागलं म्हणजे तुम्हाला, बघा तुमच्या पोरांनी काय केलं. इथं एवढं टिंगूळ आलं त्याच्यावर एवढूसं टिंगूळ आलेला 307 गुन्हा दाखल केला. बीड लोकसभा निवडणुकीतही मतदानादरम्यान गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. त्यानंतर कोर्टाने 122 बूथवर अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीत परळीत बूथ कॅप्चरिंग झालंच असा आरोप आव्हाडांनी केलाय. या प्रकरणी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची चौकशी करण्याची मागणी आव्हाडांनी केली आहे. लोकसभेमध्ये झालेल्या धांदलीनंतर हायकोर्टाने त्याच्यातले 122 बूथ हे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केले आणि त्यांना एक्स्ट्रा सुरक्षा प्रोटेक्शन देण्याची व्यवस्था करा असं हायकोर्टाने सांगितलं. कोणी सांगितलं? हायकोर्टाने. म्हणजे जबाबदारी कोणावर आली? जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर, SP म्हणजे पोलीस आणि इलेक्शन कमिशन. ह्या इलेक्शनमध्ये 201 बूथवरती हल्ले झाले आणि 201 बूथ कॅप्चर केले गेले. 201 बूथ. ज्या 122 बूथची नावं देण्यात आली होती की ह्याच्यावरती एक्स्ट्रा प्रोटेक्शन द्या, CCTV कॅमेरा द्या, CRPFचे जवान द्या, CRPFचे वेगळे जवान द्या, काहीही केलं नाही आणि 122च्या 22 बूथ हे कॅप्चर करण्यात आले. कलेक्टर काय करत होता? आमची तक्रार आहे, आता या कलेक्टरची पहिली चौकशी सुरू करा, या SP ची पहिली चौकशी सुरू करा, ज्यांनी या बीडचं वाटोळं केलं त्या सगळ्यांची चौकशी. इथे 100% बूथ लुटले जातात म्हणजे हे तर बिहारमध्ये पण होत नसेल. आणि हे बरोबर बोलले की 2014च्या आधी इतका माजोरडेपणा बीडमध्ये नव्हता. वाळू माफिया, राख माफिया, जमीन बळकावण्याचे प्रकार, हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचे प्रकार आणि परळीत आत्तापर्यंत झालेल्या हत्यांची प्रकरणं समोर आली आहेत. आता बूथ कॅप्चरिंगवरूनही आरोप सुरू झालेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.